महत्वाची बातमी बीडमधून आहे। वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केलेला आहे। तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रामधील विविध भागांमधील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती गोळा केली आहे आणि त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील अशी माहिती समोर येते। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर मोहसिन, वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा एक अर्ज हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते? ऋतुजा, ही सर्वात मोठी बातमी म्हणता येईल या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत। कारण आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या संपत्तीची चर्चा होती, विदेशात देखील त्याची संपत्ती असल्याचं बोललं जात होतं आणि या सगळ्या गोष्टींचा तपास यंत्रणांकडून तपास सुरू होता। आणि आता या प्रकरणात एक मोठी अपडेट येते की वाल्मिक कराडच्या सर्व जंगम मालमत्ता ज्या आहेत त्याचं जे आहे तर जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथक म्हणजेच SIT कडून जे आहे तर न्यायालयात करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही वाल्मिक कराडची मोठी अडचण होऊ शकते। वाल्मिक कराडची जे पद्धतीने आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून अंजली दमनिया यांच्याकडून सतत ट्विट केलं जात आहे की या ठिकाणी जमीन आहे, यांच्या नावावर फ्लॅट आहे, एवढ्या कोट्यवधी रुपयाचं मालमत्ता आहे। त्यामुळे ह्या सगळ्या आरोपानंतर ही कारवाई अत्यंत महत्वाची समजली जाते। तपास यंत्रणांकडून जे आहे तर आता वाल्मिक कराडची जी आहे तर गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासून हे सगळं प्रकरण सुरू झालं, आरोप सुरू झाले, तेव्हापासून मालमत्तेची संभाव्य माहिती जी आहे तर ती संकलित केली जाते आणि रेकॉर्डनुसार जशी जशी मालमत्ता समोर येईल तशी तशी जप्त करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली। मात्र या जप्तीसाठी त्यांनी न्यायालयाकडे, तपास यंत्रणेकडे जे आहे तर अर्ज दाखल केलेला आहे। आता ही सगळी प्रक्रिया कशी आहे तर जेव्हा एखाद्या गुन्ह्यात एखादा आरोपी असतो किंवा मोक्कासारखा कायदा कलम लावला जातो, त्यामुळे एखाद्या गुन्ह्यात मालमत्ता ही गुन्हेगारी कृतीसाठी वापरली आहे किंवा गुन्हेगारीतून एखादी मालमत्ता जमवली आहे असा संशय जेव्हा तपास यंत्रणेला असतो तेव्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने हा जी आहे तर जी सगळी प्रॉपर्टी असेल किंवा ती मालमत्ता आहे ती जप्त करण्याचे अधिकार असतात आणि त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते आणि त्यासाठीच आता न्यायालयात जे आहे तर अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे। वाल्मिक कराडच्या आता संपत्तीवर जी आहे तर टाच येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने तपास यंत्रणेने आता हालचाली सुरू केलेल्या आहे, अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक सिम कार्डची चर्चा झाली होती आणि पुढे जी माहिती आली होती की वाल्मिक कराडचा एक जवळचा नातेवाईक विदेशात बसून सगळी मालमत्ता तो तिकडे बघतो आणि या सगळ्या आरोपांनंतर आता प्रत्यक्षात जे आहे तर तपास यंत्रणांकडून हालचालीनं सुरू झालेला आहे आणि आता वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात जे आहे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित, आणि जर ही जप्तीची कारवाई झाली तर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे असं सुद्धा स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।